नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, माझा आता आवरून सुद्धा झालेला आहे। तर मित्रांनो, मी करणार आहे आता जेवण। तर मित्रांनो, माझं आता जेवण करून झालेलं आहे आणि आज आहे भैयाचं कीर्तन नाईक मुंबईला रात्री 9 ते 11 म्हणून भैया आता झोपलेला आहे आणि मग मी रात्री किती जाणार आहे कीर्तनाला। तर मित्रांनो, मी आता चाललो आहे पिझ्झा, पिस्ता मिल्कशेक, कॉफी आणि मोमोज आणण्यासाठी। तर मित्रांनो, मी आता चाललो आहे आणण्यासाठी पिस्ता मिल्कशेक, पिझ्झा। तर मित्रांनो, मी आत्ताच पिझ्झा, मोमोज, पिस्ता मिल्कशेक आणि कॉफी आणलेला आहे। तर मित्रांनो, आता भैयाच्या कीर्तनाची प्रॅक्टिस चालू आहे आणि मी सुद्धा अभ्यास करतोय आता मॅथ्सचा, कारण की उद्या आहे माझा मॅथ्सचा पेपर म्हणून मी अभ्यास करतो। तर मित्रांनो, आम्ही आता करणार आहे जेवण। तर मित्रांनो, माझं आता जेवण करून झालेलं आहे आणि मी रेडीसुद्धा झालेलो आहे, नेहरू घातलेला आहे आणि आम्ही आता जाणार आहे कीर्तनाला। थोड्याच वेळात कीर्तन सुरुवात तर मित्रांनो, आम्ही आत्ताच फलटणमध्ये पोचलेलो आहे। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस। मी कालच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग ॲड केलेला आहे आणि अण्णांनी मी आता चाललो आहे दवाखान्यात, कारण की मला सकाळपासून बरं वाटत नाही आहे, म्हणजे चक्कर आल्यागत होतं आहे, सर्दी झाली, ताप आला, डोकं पण दुखतं आहे, म्हणून अण्णांनी मी आता चाललो आहे दवाखान्यात। तर मित्रांनो, आता फाईल पण घेतलेली आहे, आम्ही आता चाललो आहे दवाखान्यात। तर मित्रांनो, आम्ही आत्ताच दवाखान्यातून आलेलो आहे। तर मित्रांनो, मी आता खात आहे शिरा आणि मग शिरा खाऊन झाल्यावर औषध खायचे। तर मित्रांनो, माझा आता शिरा खाऊन झालेला आहे आणि मी आता खात आहे औषधं। तर मित्रांनो, आता औषध खाल्ल्यावर मला बरं वाटतंय, म्हणून नाहीतर आधी खूप त्रास होत होता मला औषध खायच्या आधी, पण आता औषध खाल्ल्यावर बरं वाटतंय। तर मित्रांनो, आता भैया गेला आहे शाळेत आणि मी आता त्याच्यावर करणार आहे पॅक। मी त्याचा मोबाईल आता लपवून ठेवणार आहे आणि त्याला सांगणारच नाही, म्हणजे जास्त वेळ त्याला सांगणारच नाही कुठे ठेवलेलं पण। आता मी त्याला मोबाईल लपवण्यासाठी चांगली जागा शोधतो, म्हणजे त्याला सापडणारच नाही अशी जागा शोधतो मी। आणि त्याच्या मोबाईलचा आवाज पण पूर्ण कमी केला, म्हणजे त्यांनी माझ्या फोनवरनं त्याच्या मोबाईलला फोन लावला तरी त्याला सापडणारच नाही। तर मित्रांनो, भैया पण आता आलेला आहे आणि त्याचा मोबाईल पण लपवलेला आहे। तर मित्रांनो, भैया आताच शाळेतून आलेला आहे। तर मित्रांनो, भैया त्याचा मोबाईल शोधतो, त्याला सापडत तिकडे गेला। पाठवता येईल तुम्हाला, ॲड्रेस पाठवा। हा, मला व्हॉट्सअपला पूर्ण ॲड्रेस पाठवा। 1 महिन्याचा पूर्ण कोर्स करा, 1000 रुपये खर्च येतो 1 महिन्याला। तर मित्रांनो, भैयाला कळलं मी त्याला मोबाईल दाखवला आहे, पण मी नाही सांगणार राहू दे, नको सांगू मला काही वाटत नाही। हां, मग शोध तुझा मोबाईल, मी मग अशा जागेला फोनवर कुणी काही जरी केलं तरी तुला भेटणार मग द्यायला लागेल। मित्रांनो, ह्याचा मोबाईल देतो आता मी। तर मित्रांनो, मी भैयाचा मोबाईल इथं लपवलेला हात बॅगमध्ये आणि फोन केलं, मी म्यूट केला म्हणून फोन केला आवाज आला नव्हता म्हणून मी म्यूट करून ठेवलेला। मित्रांनो, भैयाला जास्त वेळ फसवायचं होतं, पण त्याला कळलं मग आता कळल्यावर काय दिला मोबाईल त्याला, का भैयाला मोबाईल दिला। तर मित्रांनो, आज मम्मानी बनवलेले आहेत फुलके। तर मित्रांनो, आमचं आता जेवण करून झालेलं आहे आणि भैया आणि मी आता चाललो आहे वर्जलला।
आम्ही आत्ताच वर्धनमध्ये पोचलेलो आहे. दिग्विजय दादा सुद्धा आलेला आहे, सोहम दादा आणि वगैरे सुद्धा आलेले आहेत आणि आत्ता हा खात आहे पेप्सी. तर मित्रांनो आत्ता वरून सुद्धा आलेला आहे आणि आम्ही दोघं खेळत आहे आत्ता क्रिकेट. तर मित्रांनो आत्ता मी आलूची वडी आणि चपाती खात आहे. तर मित्रांनो आम्ही आता चाललो आहे फलटणला. हनुमान दादा आम्हाला सोडण्यासाठी येत आहे. तर मित्रांनो आम्ही चायनीज खाण्यासाठी यांनी ट्रिपल राईस आणि सूप घेतलेला आहे. म्हणजे हे दोघंच खात्यात म्हणून मी खात नाही. तर मित्रांनो आम्ही आत्ताच फलटणमध्ये पोचलेलो आहे आणि आजचा ब्लॉग आपण इथे संपूया. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. आता भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय. तर मित्रांनो आम्ही आत्ताच वर्जलमध्ये पोचलेलो आहे आणि आजचा ब्लॉग आपण इथे संपूया. चुकलं वर्जल नाही फलटण. तर मित्रांनो भैया पण आत्ता आलेला आहे आणि त्याचा मोबाईल पण बघलेला आहे. तर मित्रांनो भैया आत्ताच शाळेतून आलेला आहे. आज काय झालं तुला?